शेपटीवर वगैरे केलं. हो इथला हात घातला मग मामला कल्प आला की म्हटलं बाई मा खाल्ल्या भरणी किती काढून गेला ताई कुठे तुम्हाला बॅटरी लागेल काय बॅटरी बॅटरी थांबा बॅटरी द्या बॅटरी द्या ना बॅटरी द्या हे घ्या. साप पाहिलेला आहे पूर्ण. हे काही मातीचं आहे काही बांधलेलं आहे. तर इथं गॅप आहे आणि बाहेर उन्हाचं तापमान खूप जास्त झालेलं आहे त्यामुळे साप थंड्याच्या ठिकाणी हा आलेला आहे. एकतर पाणी पिण्यासाठी आला आहे किंवा थंड्याच्या आशेने तो त्या तिकडनं मध्ये पडलेला आहे, हौद मध्ये पडलेला आहे. सर्वप्रथम याला कोणी पाहिला? सर्वात अगोदर कोणी पाहिला याला? त्या आईनं पाणी काढायसाठी हे केलं. अच्छा, पाणी काढण्यासाठी गेला होता का तुम्ही? हो इथला हात घातला मग मामनात कल्प आला की म्हटलं बाई मागे सरप निघला होता याच्यात असं पाहू दे तर तो दिसला मला लंबा तळप. म्हणजे तुम्ही हात घातला होता? थोड्या जीव वाचला द्यायचा. तर पाहू शकताय तुम्ही. ते आपल्याला सांगताय की याच्यामध्ये त्यांनी हात साहजिकच आहे पाणी काढण्यासाठी हात घातलाच असणार आहे. तर याच्या अगोदरही निघालाय म्हणे. ते आता सांगितलं, आम्हाला तर काही माहित नव्हतं पण त्यांनी सांगितलेलं याच्या अगोदरही इथं साप निघालेला आहे अशाच वेळेस. परंतु तो साप कोणता होता आपण हे सांगू शकत नाही. परंतु हा साप आहे विषारी, ज्याला नाग म्हणतात. इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा असे म्हणतात. चावला जर असता तर हॉस्पिटलमध्ये जाण्याचं काम पडलं असतं. नाही, चान्स आहे ना वाचण्याचे, 100% चान्स आहे. जर तुम्ही घरचं काहीच करत नाही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाताय तर 100% वाचते. बरोबर आहे. बरं, हे घर कोणाचं आहे? लक्ष्मण आळसकर. हा, लक्ष्मण आळसकर यांचे घर आहे ना. आपण आलेलो आहे कळंबा या गावामध्ये. कळंबा या गावामध्ये आलेलो आहे. हौद आहे. हौदामधून पहिले आपण साप रेस्क्यू करू, थोडं मोकळ्या मैदानात नेऊ, म्हणजे सर्वांना आपल्याला सांगता येईल साप कोणता आहे, त्याची माहिती देता येईल आणि व्यवस्थितपणे याचे गैरसमज सुद्धा दूर करता येईल. साप म्हणजेच एक प्रकारचा यमराजच वाटतो नागरिकांना. तर आपण त्यांच्या मनामधून थोडीफार भीती दूर करण्याचा प्रयत्न करूया. मॅडम लक्ष्मण आळसकर अच्छा, म्हणजे रस्त्याला जाते. ओके 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 करूया, कारण की इथं एक डेट झालेली आहे. तर आपण हे साफसफाई करताय तर त्यामुळे पटकनच आपण कोणताही वेळ न घालवता, कारण की ते कधी आणू शकताय, त्यामुळे आपण लवकरात लवकर हा साप इथून रेस्क्यू करूया. एक जण कोण बरं जाऊ द्या आता तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित दादा, मला फक्त दिसला पाहिजे साप. ठीक आहे. हात कोणालाच घालू देत नाही मी, टेन्शन नका घेऊ. ते पाण्यामध्ये कसे अंदाज येत नाही लवकर, त्यामुळे प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. सरका बाजूला, वा माग. माग होऊन जा सगळेजण या, कारण की हातात पकडलेला नाही. काय म्हणताय दादा? एक मिनिट, मला फक्त त्याला पकडू द्या. ठीक आहे. ते कसं आहे, जोपर्यंत हातात पकडत नाही ना तर माझं लक्ष दुसरीकडे मी लावत नाही. तर बघा, फटाफट थोडीफार माहिती सांगते मी. हा 7 फुटापर्यंत हा साप वाढते. विषारी साप आहे आणि चावल्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जावं लागते. घरचं कोणत्याही प्रकारचं झाडफूक वगैरे करायचं नाही, तांत्रिक मांत्रिककडे जायचं नाही. तर बघा, हा थोडाफार याच्या जे मान आहे, फणा आहे, त्याच्यावर आपल्याला मार्क दिसतोय. तर हा कोणत्याही प्रकारची खून नाही आहे
आपण याच्यात सावलीत घेऊ शकतो का याला? माझा मोबाईल कोणाजवळ आहे? शूटिंग घ्या. नाही शूटिंग घ्या. या आबाजी दोन कोणाचे माहिती तर घेऊ द्या पहिले. नाही कसं आहे माहितीये का, साप तुम्ही नेहमी पाहत आहे पण सापाच्या बद्दलची माहिती सापाबद्दलची माहिती ऐकणे खूप गरजेचे आहे. हा विषारी साप आहे, त्यामुळे मी तुमचा थोडा वेळ घेतेय. मला जाणीव आहे की इथं डेट झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना ती गडबड असणार आहे. तर बघा, विषारी साप आहे, आपण सांगितलंय ना, हा साप दूध वगैरे पित नाही, एवढं लक्षात ठेवा. तर मांसाहारी आहे, उंदीर वगैरे आहे त्याचे आवडतं खाद्य आहे आणि घरामध्ये कुठं उंदराच्या शोधात हा येऊ शकतोय. त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवा किंवा विटांचा ढीग वगैरे लाकडांचा ढीग हा घराच्या आसपास ठेवू नका, ज्या कारणाने उंदर होणार नाही आणि उंदर खाण्यासाठी हा साप येणार नाही. ठीक आहे, माझ्या बॅग मधून एक बॅग काढायला लावा इथं. आपण अजून माहिती दिली असती, तुमचा वेळ घेतला असता, परंतु मलाही समजते म्हणून. आणि साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, सर्वांनी ऐकलेला आहे, पण का बरं हे माहित नाही. तर हे मी तुम्हाला नेक्स्ट टाइम तुमच्या गावामध्ये जेव्हाही साप निघेल तेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती देईल. ठीक आहे, आता मलाही माहित आहे तुम्ही कोणत्या कामात असणार आहे. हा बरोबर आहे. नाही मी वेळ घेतच नाही ना तुमचा, लगेचच पॅकिंग करते त्याला. नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला पूर्ण माहिती देऊन ठीक आहे. तर पहा, हा तसा तर आपल्याला चावत नाही, परंतु याच्या शेपटीवर वगैरे कसा पाईप पडला तर मात्र हा आपल्याला चावणार आहे. चिडल्यानंतर आवाज करते ना आपला फणा हा असा उभारतो, पाहू शकताय. त्याला आता भीती वाटतेय, त्यामुळे तो काय करतोय, स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आवाज पाहू शकताय, आवाजही करते. त्याला जशी भीती वाटणार आहे तसा तो स्वतःला मोठं दाखवण्याचा, स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. नाही हे मी तसं सांगू शकते, एवढं नाही सांगू शकत ना मी. तर पाहू शकताय, लपण्यासाठी जर जागा वाटली तर साप अगदी सहजरित्या बॅग मध्ये हा जात असतोय. मॅडम आता हा कुठे सोडून देता तुम्ही? आता हे पहिले मी नोंद करते याची. आता तुम्हाला जरी माहित राहणार नाही की आमच्या घरी साप कधी निघाला, पण माझ्या डायरी मध्ये नोंद असते. तुम्ही मला 10 वर्षानंतरही विचारलं कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला निघाला होता, तर मी तुम्हाला त्याची नोंद देऊ शकते. आणि त्यानंतर मग संध्याकाळी जसं थोडीफार सावली झाली तेव्हा सोडून द्यायचं, कारण की ऊन खूप आहेत ना. हा हे बा, यांनी थोडक्यात सांगितलं का मारत का बरं नाही. मी आज तुम्हाला पूर्ण माहिती दिली असते सापाची, परंतु का दिली नाही ही तर थोडं मयत झालेली त्यामुळे. तर आपण मारत का नाही सापाची थोडक्यात सांगते. हा विषारी साप आहे. तुम्हाला कॅन्सर माहित आहे, दमा माहित आहे, स्टमक कॅन्सर माहित आहे, अस्थमा माहित आहे. याच्यावर औषध कुठून येते? या सापापासून तयार होते. त्यामुळे आपल्याला वाचवणे गरजेचे. मग याच्यापासून काही तुम्ही औषधी काढता का? मग नाही, ते आपलं काम नाही. हापकिन नावाची कंपनी आहे, ते तिचं काम आहे. आपलं काम आहे नाही नाही, आपण जंगलात सोडायचं. फक्त आपल्याला त्यांची प्रजाती नष्ट होऊ द्यायची. सर्व मित्र आहेत, हे काहीच करत नाहीत. समजलं? जर आपल्याला मानव जाती वाचवायची आहे तर आपल्याला याला जिवंत ठेवणं गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या शेतामध्ये किंवा घरामध्ये धान्याची नासाडी कोण करते सर्वात जास्त? उंदीर करते ना. त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे साप करतो. एक साप जर 12 वर्ष जगला, त्याला आपल्या सारख्यांनी मारलं नाही तर तो 5.25 लाखापेक्षा जास्त उंदर खातो. 5.25 लाखापेक्षा जास्त उंदर तो काय करतो? खातो. नाही घाबरायचं नाही, साप काही डायरेक्टली चावत नाही, पण तो हाताचा जर आपल्याला धक्का लागला तर चालेल.
पण देवाचा पण देशील हा. असं जग बुडायला गेली तसा लंबा गडबड. नाही तिथं काय करा तुम्ही एखादी लाईट वगैरे ना, कारण की अंधार आहे. मी पाहिलं जोपर्यंत आपण टॉर्च लावत नाही तोपर्यंत मधलं काहीच दिसत नाही. असं तुमच्यासोबत पहिले झालेलं, तर तुम्ही काय केलं होतं त्या सापाला मग? नाही तर मग लहान होता बाई, एवढा. नाही हे पहा, लहान वर जाऊ नका. हा अंड्यातून जरी निघाला याचा पिल्ला तर तरी तो विषारी राहते. लहान आणि मोठा याच्यात फरक म्हणजे हा हे नाही करायचं. त्याच्याने माणसाने बोराची काट टाकली एवढी करून आणि त्या काठीवर आल्या आणि मग इकडे बाहेर आणून मार. आता याच्यावर काय पर्यायच नाही. मारला म्हणल्यावर काहीच नाही. ठीक आहे, धन्यवाद तुमच्या सर्वांसाठी. ना कुठेही साप निघाला तरी तुम्ही कोणी सापाला मारू नका. ठीक आहे, हा वाचवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला थोडक्यात तरी माहिती सांगितलेली आहे. साप आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. काल नाही का आता आला का तुम्ही? निसर्गामध्ये नाग हा मुक्त करतोय. विषारी साप आहे. नाग आहे बघा.